नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। महाराष्ट्रातल्या राजकारणात सध्या एक नवीन अध्याय लिहिला जातोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र व्यासपीठावर येतात। मातोश्रीवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि मीडिया गोंधळून जातो। ही युती होणार का? जे अशक्य वाटत होतं ते आता शक्य झालंय। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील ऑन मीडिया बोललेले आहेत की राज उद्धव एकत्र येण्याची घाई त्यांच्यापेक्षा जास्त मीडियाला आहे। बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही। आणि ते एवढे कॉन्फिडंट दिसत होते बोलण्यातून की दोघं भाऊ एकत्र येऊ शकत नाही असा त्यांचा भाव त्यांच्या बोलण्यातून दिसत होता। पण ज्या दिवशी ज्या क्षणी ही जवळीक घडते आणि राजकारणाची नवी पटकथा लिहिणं सुरू होतं तेव्हा अनेकांना धक्का बसतो आणि शिंदे फडणवीस यांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकायला सुरुवात होते। आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार। आता दोन भावांची युती होऊ नये म्हणून शिंदे गट एक नवा डाव टाकतोय। एक वेगळी रणनीती आखली जाते। ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊ नयेत यासाठी शिंदेंचा राजकीय डायव्हर्जन प्लॅन सुरू झालाय। काय आहे आणि काय डाव टाकलाय शिंदेंनी सविस्तर बघणार आहोत। मातोश्रीवरचा ऐतिहासिक क्षण। राज ठाकरे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। ही एक साधी गोष्ट नाही। गेल्या 2 दशकांमध्ये दोघांत जी दरी निर्माण झाली होती ती आता मिटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। दोघेही आपापल्या स्वाभिमानी शैलीत वावरतात, पण महाराष्ट्रातल्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर त्यांनी एकत्र येण्याचं ठरवलं आणि हीच खरी भाजप शिंदे गटाची चिंता आहे। शंभूराज देसाई आता जाहीरपणे सांगतायत की राज ठाकरेंना आम्ही जेवणासाठी निमंत्रण दिलंय। म्हणजे ज्या दिवशी राज उद्धव जवळ येत आहेत त्याच दिवशी शिंदे गट पहिल्यासारखा रडीचा डाव न करता आता डिनर डिप्लोमसीची खेळी खेळतोय। या जेवणामागे एकच हेतू आहे की राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे गटापासून तोडणं। कारण जर राज उद्धव एकत्र आले तर शिंदे गटाचं मुंबईतलं गणित कोसळतं याची जाणीव आता त्यांना झालेली आहे आणि त्यामुळं आता राज उद्धव यांच्या मनोमिलनावर आक्रमक प्रतिक्रिया न देता, विरोधी प्रतिक्रिया न देता राज ठाकरेंना जेवणासाठी आपल्याकडे बोलवणं अशी नवीन खेळी आता शिंदे गट खेळतोय। शंभूराज देसाई असं म्हणतायत की आम्ही त्यांच्याकडे वारंवार जेवणाला गेलो त्यामुळे आमचं देखील कर्तव्य बनतं की त्यांना जेवणासाठी बोलवणं। तर इकडे अनिल देशमुख नागपूर दौऱ्यावर असताना स्पष्ट संकेत देतात की राज ठाकरे महाविकास आघाडीत येऊ शकतात। ही गोष्ट आधी अकल्पनीय वाटत असली तरी सुद्धा आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी याबाबत गांभीर्याने विचार सुरू केलाय असं दिसतंय। उद्धव ठाकरेंना मनसेचा पाठिंबा मिळाला तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटासाठी खूप कठीण लढाई होईल हे पवारांना सुद्धा ठाऊक आहे आणि त्यामुळे पवार राज ठाकरेंना स्वीकारतील असं आज तरी वाटतंय। राज ठाकरे हे असं पात्र आहे जे कोणत्याही आघाडीत गेले तरी विरोधकांच्या डोळ्यात खुपतात। 2019 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सुरू केलेलं प्रचार युद्ध आणि बोलण्यातला त्यांचा सडेतोडपणा हे अजूनही भाजप विसरलेला नाही, देवेंद्र फडणवीस विसरलेले नाही। त्यामुळं राज ठाकरे जर महाविकास आघाडीत गेले तर फडणवीसांचं संपूर्ण गटबाजी पॉलिटिक्स उद्ध्वस्त होऊ शकतं। राज ठाकरेंनी नुकत्याच दिलेल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख टाळत एक इशारा दिला, भाजपला जे हवंय ते आम्ही करणार नाही, आम्हाला जे हवंय तेच आम्ही करणार आणि वेळ प्रसंगी अंगावर देखील धावून येणार, काय करायचं ते करून घ्या असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। या एका वाक्यातून त्यांनी भाजपला कळवून दिलं की अजून मी खेळामध्ये आहे आणि वेळ आली तर राजकारणात पारडं उलटं देखील करू शकतो। याचा थेट अर्थ आहे जर भाजपने मनसेला गृहीत धरलं तर त्याची किंमत मुंबईत भाजपला शिंदेंना मोजावी लागणार आहे। विधानसभेला जसं मनसेला गृहीत धरलं तसं आता चालणार नाही। शिंदे गटाच्या हालचाली पाहता हे स्पष्ट होतंय की त्यांची देखील अस्वस्थता वाढते आहे। राज आणि उद्धव जवळ येऊ नये म्हणून जेवणाचं आमंत्रण, माध्यमांमधून मैत्रीचे संकेत आणि पक्षांतर्गत चर्चेची थेट माहिती लीक करणं हे सर्व खेळ एकाच दिशेने जात आहेत। शिंदे गटाला माहिती आहे की एकदा मुंबई पालिकेतील सत्ता गेली की त्यांचं अस्तित्व धोक्यात येईल। मुंबई महापालिका ही भाजप शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी अस्मितेची लढाई आहे, पण जर राज ठाकरेही उद्धव सोबत आले तर ही लढाई मराठी अस्मितेचं जोरदार प्रतिनिधित्व करणाऱ्यांची लढाई होईल आणि त्यामुळे ही निवडणूक म्हणजे केवळ नगरसेवकांची नाही,
मुंबई महापालिकेची नाही, तर 2029च्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांची जनरल टेस्ट ठरणार आहे आणि पुढच्या विधानसभेची पायाभरणी ठरणार आहे. मनसे प्रमुख सध्या टोकावर आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंची मैत्री, दुसरीकडे शिंदे गटाचं जेवणाचं निमंत्रण आणि तिसरीकडे स्वतःचा स्वतंत्र हिंदुत्ववादी ब्रँड. त्यामुळे राज ठाकरे कोणत्या वाटेवर जातील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, राज ठाकरे कुठेही गेले तरी त्यांना आता जेवणासाठी नाही तर नेतृत्वासाठी पाऊल टाकावं लागणार आहे. सध्या परिस्थिती स्पष्ट आहे. शिंदे गटाला कळून चुकलंय की एकदा राज आणि उद्धव एकत्र आले तर त्यांच्या हातून सत्ता निसटली. आपला खेळ खाल्लास, युती झाली तर ती केवळ राजकीयच नाही तर ती महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेची नवी लढाई ठरणार आहे, नवी युती ठरणार आहे आणि त्यावरच महाराष्ट्राचं पुढील राजकारण देखील अवलंबून असणार आहे. त्यामुळं शिंदे आणि फडणवीस यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि आता शिंदे गटाकडून राज ठाकरेंना आमंत्रण दिलं जात आहे जेवणासाठी. डिनर डिप्लोमसीचा डाव एकनाथ शिंदे यांच्याकडून टाकला जातोय. तो कितपत यशस्वी होतो हे येत्या काही दिवसामध्ये, येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच. यावर तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे एकनाथ शिंदेंचं निमंत्रण स्वीकारतील का? त्यांच्याकडे जेवायला जातील का? की उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता जवळीक साधून राहतील आणि उद्धव राज यांची युती जवळपास फायनल झाली आहे? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.